सकाळ तुम्हा सर्वांना. बघा सकाळी सकाळी गायींचं येडवणी करायचं काम चालू आहे. आजी बाहेर गेलेले पहाटच तुमचे, आणि मला उठायला उशीर झाला. बघा इकडं आणखीन खुराक टाकायचे राहिलेत बाकी. चला आता पटपट खुराक टाकून घेते आणि सकाळची काही गडबड गाय सोडायच्यात आणखीन चाऱ्यासाठी. चला घेते अगोदर खुराक टाकून, म्हणजे मग पटकन गाय सोडलेल्या दावते तुम्हाला. चला. थोडा थोडा उजेड झालेला आहे, दिवस मस्त असा उगवलेला आहे. छान सुरुवात झाली कामाला. उठायला जरा उशीर झाल्यामुळे भरपूर अशी काही गडबड होती, आणि रात्री काय झालं, खुराक टाकून ठेवले नाहीत त्याच्यामुळे तर भरपूर अशी अडचण आलेली. या नाही नका, चला म्हटलं आता घेवा पटपट पटपट आवरून. जेवढं पटकन आवरण म्हणजे तेवढं कामं उराकले जाते. तर आता घ्यायचं एक खुराक टाकून पटापट. पहिल्यांदा गेले अगोदर, पण गोणी काही फोडलेली नव्हती बुशाची. थोडासा भुसा शिल्लक होता, म्हटलं चला तेवढं काम भागते आत्ता सध्याला. फोडत बसलं की त्यामध्येच भरपूर असा वेळ जातो, टाईम जातो, म्हणून उरकून घ्यायची घाई गडबडीच्या वेळात वेळ काढून. चला घेतलं पटकन खुराकाचा टप भरून आणला. आता घेते गायींना पटापट टाकून. काय असतं कधी कधी शब्दामध्ये बी माणूस चुकतो. देवाधिकातनं देव चुकले होते, आपण तर एक माणूस आहे, माणसाकडून पण चुका होतात. नाही असं नाही, सर्वांकडून चुकी होती म्हणजे होतीच. तसं बोलण्यात कधीतरी कमी जास्त होतं. आणि एका गाईला दोन 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 मग भरभर भरभर पटकन टाकून घ्यायची. बघा ही काढल्या पण साईडला टाकून घ्यायचं, ही काढल्या पण साईडला टाकून घ्यायचं. आणि ढम्माची गाय गडबड असती, पटकन मला आणा, पटकन मला आणा. आणि काय झालं, सकाळी सकाळी लवकर शूट चालू केल्यामुळं जरा वेगळंच दिसतंय वातावरण. म्हटलं असून द्या, दिसून द्या, पण आपल्याला काम महत्त्वाचं. या काय सकाळचं रुटीन दावायचं होतं. तुमच्या सर्वांचं भरपूर असा आग्रह होता, ताई तुमचं सकाळचं रुटीन दाखवा, सकाळचं रुटीन. काय होतं सकाळचं थोडाफार का होईना शूट घ्यायला वेळ भेटत नाही, का तर काम उरकायची भरपूर अशी घाई गडबड असती. मोरचे कामं, आत्ता ह्या कामाला उशीर झालं तर मोरच्या कामाला पण उशीर होतो. मुलांना शाळेत जायचं असतं, डब्बे करायचे पटापट, त्यांना वाटं लावायचं. गेले आता कुटीकडं, खुराक झालं ते टाकून. म्हणलं आता भुसा घ्यावा पटकन आणून टाकून. होता थोडासा शिल्लक तेवढा. गोणी फोडायला तर तुम्हाला अगोदर सांगितलंच, वेळ नव्हता. कसं असतं आपला माणूस घरी असल्याच्या नंतर आधार हा भरपूर महत्त्वाचा असतो. पण चला असून दे, आता काय बाहेर जाणं पण भरपूर असं गरजेचं या, महत्त्वाचं या. वेळात वेळ काढून जावं पण लागतं, वेळ पण काढावा लागतो. जेवढं शूट करायचं सोपं आहे, तेवढं एडिटिंग करायचं भरपूर असं अवघड आहे. का तर त्याला पण वेळ लागतो, टाईम लागतो, टेबल लागतो. मग वेळात वेळ काढायचा, अपलोड करायचा, त्याच्या मागे बी भरपूर अशी मेहनत आहे. नाही असं नाही, का तर कामाची जेवढी घाई गडबड असते तेवढी पण व्हिडिओ काढायची टाकायची पण घाई गडबड असते. त्याच्यातनं वेळातनं वेळ काढून आपण काढत राहायचा, टाकत राहायचा. आता म्हणलं चला बुशात काय आहे तुम्हाला सांगू का, नित्यनेमाने सर्वांनी आपल्या ज्या गोठ्यातील गाय आहे ना, त्यांना बुसा हा वापरलाच पाहिजे आणि टाकला पाहिजे. का तर बुशाने इतक्या छान तब्येती राहतात ना गायच्या, सांगायला नको. पाणी पितेत, भरभक्कम राहतेत, छान अशी तब्येती बी मस्त आपल्या सर्वच गायींच्या. पहा तुम्ही आता तुम्हाला तर बघायला भेटतेच गायींच्या तब्येती कशा आहेत कशा नाही. पण खरंच बुशात भरपूर अशी ताकद आहे, त्याच्यामुळं गायींच्या तब्येती आपल्या एकच नंबर आहेत. डम्माला राहिले खायला टाकायचं. पण चला आता म्हटलं अगोदर ही काढला आवरून घ्यावा आणि मग तिचं बघावा, तोपर्यंत तिचं बघणं मुश्किल आहे. छान असे खुराक टाकून झालेले. चला आता गाय घेते सोडून पटकन.
अडकून घ्यायची, पटापट घ्यायची. बघा मस्त अशा बांधून झालेल्या आहे. पटापट आकडं टाकून घ्यायचे. अडकवायची सिस्टीम केलेली, पटापट अडकून घ्यायचं. म्हणजे अडकवलं म्हणजे झंझट राहत नाही. तोपर्यंत ही काढली बघा पलीकडल्या साईडची कशी धावपळ चाललेली. आणि काय होतं एकमेकीला म्हणजे मारायचं ह्याचं भीती काय राहत नाही. चारा आणि खाद्य टाकलेलं असतं अगोदर आपण, त्याच्यामुळं आपापली जागा जी आहे त्या आपापल्या जागेवरती जाऊन उभा राहते. तर पण मला भीती वाटते. एकदा माझं काय झालं, भरपूर असा गायींनी पाय तुडवला होता, त्याच्यामुळे बहीण तेवढं फायद्याचं असतं. आता गेले पलीकडलं गेट उघडलं, पलीकडल्या गायी दिल्या पटपट पटपट सोडून मस्तपैकी. बघा चांगलं मस्त त्यांचं आपापल्या जागेवर जाण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता ही अलीकडल्या साईडची मैना आहे. ही आत्ता नवीन आपण गाय खरेदी केलेली ही दिसती. ही पलीकडल्या गायी म्हणलं पटपट बांधून घ्यावं, म्हणजे त्याच आपल्या ज्याकडे आहेत त्या अडकून घ्यावा पटापट. म्हणजे काय धाराला बसायला पटकरणं. आता का तर धाराचा टायमिंग झालेला या, काय होतं लई पण उशीर झाल्याच्या नंतर मग टाईम टेबल बिघडत चालतो. म्हटलं चला आता त्या अडकून घेऊ पटकरणं, तोपर्यंत म्हणजे ही काढली सोडायला. चला 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 पटापट त्यांना म्हणायचं काम चाललेलं असतं इकडं. तोपर्यंत हिचं कसं येड्यावानी करायला सुरुवात झालेली या. बघा कशी गोल 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 येडं घेती. तिला वाटतं सर्वांना बांधलं, सर्वांना खायला टाकलं चारा पाणी, आणि मला का टाका नाही, आणा नाही, नेही नाही आले. पण काय ही नवीन गाय आहे त्याच्यामुळे आपलं भिवून राहिलेलं थोडंसं बरं असतं. किती केलं तरी ती मुकजित्राबया. आणि मला भरपूर अशी भीती वाटते. मी जास्त लई नवीन गाय आणल्याच्या नंतर त्यांच्या जवळ जात नाही. तर बघा मला वाटलं माझ्याकडे मारा येते का काय, मस्त मला मारत नाही काय नाही ती. पण चला भिल्याला बरं असतं, बहीण तेवढं आपल्या फायद्याचं या. मग बेल्ट घेतला, इथं बेल्ट होता, काठी पण असती तसं काय नाही. पण ती आपल्या जागेवरती जाऊन व्यवस्थित उभा राहिली आणि मी कडे पण अडकून घेतले. आणि ही गेटचं तुम्हाला सांगते काय महत्त्व आहे. पटकरनं गेट लावून घ्यावं लागते दुई काढले, नाहीतर कोंबड्यांचं पटकरनं आगमन होतं बाहेर पटापट. आणि इतक्या येड्यावानी करतेत सांगायलाच नको. भरपूर अशा कोंबड्या येड्यावानी करतेत. त्याच्यामुळं काय करतो पटकरनं गाय सोडल्या की गेट लावून घ्यायचं, म्हणजे बाहेर बिलकुल अशा येत नाहीत. आता तिला पण घेतली पटकरनं आकडा अडकून, काहीसुद्धा केलं नाही येड्यावानी. पण माणसाच्या स्वतःला भेटतं जरा जीवाला, पण भिल्याला पण फायद्याचं असतं, बरं असतं. होता होईल तेवढं चांगलंच आहे या. चला आता आवरलं संपूर्ण कामं. बघा झाल्या गाय सोडून मस्त अशा बघा सर्व बांधून झालेले आहेत छानपैकी. आणि तुम्हाला धावते इकडं काय चाललंय. इकडं बघा कुणाचं काय आणि कुणाचं काय दिसलं का. आजभर पहिलं खुराक खाऊन घ्यायचं काम करायचं, सोडलं की इकडे यायचं डायरेक्ट खा थोडं वेळ. बघा आता भरपूर असा गोठ्यामध्ये राहडा पण पडलेला आहे. धारा काढून घेते पटापट आवरते. आणि एक गोष्ट जाताना माझ्यासुद्धा लक्षामध्ये नव्हतं, सकाळची लाईट नसते आम्हाला रोज, आम्हाला इन्नावरती धारा काढावा लागतात. पण बेल्ट बदलून गेलेत, त्यांना माहिती हिला बेल्ट बदलायला येत नाही, त्याच्यामुळं बेल्ट बदलून गेले. तर चला आता घेते मिशन जोडून पटपट पटपट धारा काढून. चला आता हिथं चेंज करते, मग गोठा स्वच्छ केल्याच्या नंतर धावते डायरेक्ट. सकाळची किती घाई गडबड येते.